हाय एव्हरीवन. तर आज आम्ही चाललो योगी मामाच्या घरी. त्यासाठी आम्ही राखी खरेदी करण्यासाठी गेलो, पण मी खूप कन्फ्यूज होत होती की कोणती घेऊ आणि कोणती नाही, कारण खूपच राख्या खूप छान छान होत्या. फायनली मला काही राख्या आवडल्या आणि त्या आम्ही घेतल्या आणि आम्ही निघालो योगी मामाच्या घरी जायला. पुढे ऑटो स्टँडवर आम्हाला भेटली पिऊ माऊ. तिला बघून मला खूप आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद तिला झाला रिशूला भेटून, कारण रिशूही तिच्याकडे एवढी छान राहत होती जणू काही खूप अगोदरपासूनच तिला ओळखते. त्यानंतर आम्ही मामाच्या घरी पोहोचलो. ही आहे माझी संध्या मामी. मामीने माझे वेलकम केले. संध्या मामीला लहान मुले एवढे आवडतात, तर रिशूला बघून तिने डायरेक्ट कडेवरच उचलून घेतले आणि तिच्यासोबत मस्त खेळत होती. ही आहे माझी मोठी मामी संगीता मामी. तिलाही रिशूला बघून खूप आनंद झाला होता. हा आहे माझा प्रणव दादा. प्रणव दादाकडे ही रिशू खूप छान खेळत होती. मला वाटलेच नव्हते की रिशू सगळ्यांसोबत एवढी एन्जॉय करेल. हा आहे माझा योगी मामा. आय थिंक योगी मामाकडे बघून ही नुसती मिशाच बघत असणार असे मला वाटते. त्यानंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केले. रिशूला भूक लागली होती म्हणून ती थोडी चिडचिड करत होती, म्हणून आम्ही रेकॉर्डिंग न करता काही फोटोज पटपट काढून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि सगळ्यांना ओवाळून घेतले, राखी बांधून घेतली, गिफ्ट जमा करून घेतले. त्यानंतर आम्ही घरी आलो, आईच्या घरी आलो. तिथे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केले. हे आहेत रिशूचे बाबा, म्हणजेच माझे मामा. मामा म्हणता येणार नाही, सध्या ते माझे पप्पाचाच रोल निभवत आहे. त्यांना मी राखी बांधली आणि ओवाळले. त्यांनी मला मस्त अशी ब्लॅक कलरची साडी गिफ्ट केली आणि मला बोलले की हा कलर तुला खूपच छान दिसेल. मग मी काय फुल हवेतच गेली. त्यानंतर आधी मामाला राखी बांधली, आधी मामाला ओवाळले आणि बळजबरीचा रामराम म्हणून त्याला पायाही पडायला लावले. त्यानंतर आमचा सर्वात लाडका आणि सर्वात छोटूसा मामा म्हणजे पिऊ मामा, त्यालाही राखी बांधली, ओवाळले. त्यांनी आम्हाला छोटीशी डॉल गिफ्ट केली जी खूपच क्यूट आहे, अगदी रिशू सारखी. त्यानंतर पिऊ मामा रिशू आणि आमच्या दोघींच्याही पाया पडला. तर असे झाले आमचे रक्षाबंधन सेलिब्रेशन. चला आता पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.